नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER पदभरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, आशिया कप 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE। कुठे? UAE या ठिकाणी पहा आशिया कप 2025 आयोजित करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, लोसांग महोत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, सिक्कीम। तर सिक्कीम या राज्यामध्ये लोसांग हा महोत्सव साजरा करण्यात येत असतो। प्रश्न क्रमांक तिसरा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, मेघालय। तर पहा, 2011च्या जनगणनेनुसार मेघालय या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा सर्वाधिक आहे। भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, गुवाहाटी। तर पहा, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? तर ते गुवाहाटी हे रेल्वे स्थानक आहे। प्रश्न क्रमांक 6, भारत सेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, गोपाळ कृष्ण गोखले। तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात असलेले भारतातील एकमेव मानवनिर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 पहा, सागरेश्वर। तर महाराष्ट्रात असलेले भारतातील एकमेव मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे? तर ते सागरेश्वर हे अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 8, आपल्या देशात कोणत्या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली? म्हणजेच पहा GST। तर पहा, आपल्या देशामध्ये कोणत्या तारखेपासून GST ही कर प्रणाली अंमलात आलेली आहे? तर कोणत्या तारखेपासून आलेली आहे तर ती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, 1 जुलै 2017। तर 1 जुलै 2017 या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 9, थॉमस कप हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, बुद्धिबळ। तर थॉमस हा जो कप आहे तर तो पहा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोण हे राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक करतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, राज्याचे राज्यपाल। तर पहा, ज्या स्टेटचे राज्यपाल असतात तर ते पहा राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक करतात। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाणे सह्याद्री पर्वतात नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, चिखलदरा। तर पहा, चिखलदरा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते सह्याद्री पर्वतामध्ये नाही। तर पहा, माथेरान, पाचगणी आणि लोणावळा हे जे 3 थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा हे सह्याद्री पर्वतामध्ये येतात। प्रश्न क्रमांक 12, सन 1906 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, विठ्ठल रामजी शिंदे। तर पहा, विठ्ठल रामजी शिंदे या समाजसुधारकाने सन 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 13, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 ठाणे. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे, तर तो ठाणे हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 14 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची सूचना कोणत्या समितीने केली होती. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 सुवर्णसिंह समिती. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची सूचना ही सुवर्णसिंह या समितीने केलेली होती. प्रश्न क्रमांक 15 स्वच्छ वायू सर्वेक्षणात कोणते शहर अव्वल स्थानी आलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 अमरावती. तर पहा स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये अमरावती हे शहर अव्वल स्थानी आलेले आहे. प्रश्न क्रमांक 16 फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून खालीलपैकी कोणी काम पाहिले होते. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गोपाळ गणेश आगरकर. तर गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहिलेले होते. प्रश्न क्रमांक 17 राधानगरी धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा भोगावती. तर भोगावती या नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 18 डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे. तर पहा डेक्कन सभा या संस्थेची स्थापना ही न्यायमूर्ती रानडे या समाजसुधारकाने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद्द प्रांतात तयार केलेल्या स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव काय होते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 खुदा ए खिदमतगार. तर पहा खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद्द प्रांतात तयार केलेल्या स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव हे खुदा ए खिदमतगार असे होते. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 50%. तर महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% बघा किती 50% जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कनोज. तर कनोज या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प नाही. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोण चितगाव शस्त्रागार छाप्याशी संबंधित आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सूर्यसेन. तर पहा सूर्यसेन हे चितगाव शस्त्रागार छाप्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 23 2011च्या जनगणनेनुसार केरळमधील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 96.11%. तर 2011च्या जनगणनेनुसार पहा केरळमधील पुरुषांमधील साक्षरता दर हा 96.11% इतका आहे. प्रश्न क्रमांक 24 भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 11. तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पहा एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. प्रश्न क्रमांक 25 भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा दादाभाई नौरोजी. तर दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा खोपोली. तर खोपोली हा महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 27 साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सन 1955. तर सन 1955 या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रथम देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 28 सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार
कोणत्या भारतीय अंतरवीराचे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 राकेश शर्मा. तर पहा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे जे उद्गार आहे तर ते पहा राकेश शर्मा या भारतीय अंतराळवीराचे आहेत. प्रश्न क्रमांक 29 देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा तारापूर. तर देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा तारापूर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 30 सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा लोहपुरुष. तर सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31 भारताचा पंतप्रधान कोणत्या सभागृहाचे सदस्यत्व धारण करू शकतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 1 किंवा 2 म्हणजेच पहा लोकसभा आणि राज्यसभा. तर पहा आपल्या भारताचे जे पंतप्रधान असतात तर ते पहा लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहाचे सदस्यत्व धारण करू शकतात. प्रश्न क्रमांक 32 कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा नागपूर. तर नागपूर या जिल्ह्यामध्ये कोराडी औष्णिक विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी ए नेशन इन मेकिंग हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ए नेशन इन मेकिंग हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 34 ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहामध्ये ठेवले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 एडन. तर पहा ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना एडन या कारागृहामध्ये डांबलेले होते. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मॅंगनीज आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 भंडारा. तर पहा आपल्या महाराष्ट्रातील भंडारा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मॅंगनीज आढळते. प्रश्न क्रमांक 36 गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या साप्ताहिकाचे पहिले संपादक होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा केसरी. तर गोपाळ गणेश आगरकर हे पहा केसरी या साप्ताहिकाचे पहिले संपादक होते. प्रश्न क्रमांक 37 भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मुंबई. मुंबई या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 38 भारताचा 88वा क्रमांकाचा ग्रँड मास्टर कोण बनलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 दिव्या देशमुख. तर पहा भारताचा 88व्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर हा दिव्या देशमुख ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 39 सिक्कीम या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगटोक. तर सिक्कीम या राज्याची राजधानी ही गंगटोक आहे. प्रश्न क्रमांक 40 स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा H1N1. तर स्वाईन फ्लू हा जो रोग आहे तर तो पहा H1N1 या विषाणूमुळे होतो.